आता फक्त चर्चाच आहेत, याच्यावर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही। त्याच्याच बरोबर ऑफिशियल पार्टीकडनं कुठलीही बैठक याच्यावर घेतली गेली नाही। पवार साहेबांनी आमच्यापर्यंत कुठलाही संदेश हा दिला नाही। त्यामुळे ह्या गोष्टी न झाल्यामुळे जी काही चर्चा आता सोशल मीडियावर असेल, मीडियाच्या माध्यमातून होत असेल, ती फक्त चर्चाच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। दैनिकामध्ये एखाद्याने तशा पद्धतीची मुलाखत जी आहे ती दिलेली आहे, दैनिकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। हे बघा, 10 आमदार आहेत, ठराविक जे आमदार आहेत त्यांना नक्कीच वाटत असावं की कामं झाली पाहिजे, कामं करण्यासाठी सत्तेत हे गेलं पाहिजे। अशा प्रकारची कदाचित ठराविक आमदारांकडनं चर्चा ही झाली असावी आणि त्या चर्चेबद्दल आदरणीय पवार साहेबांनी त्या जे काही न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरच्या मुलाखतीमध्ये आदरणीय पवार साहेब बोलले असावेत असं मला म्हणावं। याबद्दल तुमचं मत काय होईल? हे बघा, पवार साहेबांनी हा प्रश्न जर विचारला पक्षाचे प्रमुख म्हणून, नक्कीच माझं मत तिथं मी मांडेल। पण आता या चर्चेला इतकं मोठ्या प्रमाणात ताकद मीडियाच्या माध्यमातून असेल तर ते सोशल मीडियावर मिळाली आहे, तर मला असं वाटतं की आता या बाबतीत काय बोलणं योग्य ठरणार नाही। पवार साहेब जेव्हा एखादी बैठक बोलवतील, ती बैठक बोलवतील नाही बोलवतील हा खरं तर त्यांचा विषय आहे। त्या बैठकीमध्ये नक्कीच मी माझं मत ठामपणे मांडेल असं इथं सांगतो। पवार साहेब असं म्हणतात की राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेमधून मी नाही, सुप्रियाताई सगळे बाकीचे नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील असं देखील पवार साहेब। याच्या मागे एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, पवार साहेब कुठेतरी आता सांगत आहेत की पुढच्या पिढीला काही जबाबदारी आम्ही देणार आहोत आणि पुढची पिढी त्या बाबतीतला निर्णय तिथं घेतील। सुप्रियाताई देशाच्या कार्याध्यक्ष आहेत, त्यांना जबाबदारी ही तशी बघितली तर देशाची सुद्धा तिथं आहे। काही राज्य त्यांच्या अंतर्गत येतात, महाराष्ट्र त्यांच्या अंतर्गत येतो। तेव्हा सुप्रियाताई जेव्हा या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर करतील, मी स्वतः असेल, माझी आमदार असतील, असे अनेक नेत्यांबरोबर, नाहीतर आमदारांबरोबर, नाहीतर पदाधिकाऱ्यांबरोबर, तिथं त्या चर्चेत काय होते आणि काय निर्णय घेतला जातो ते नक्कीच मी आपल्या सर्वांना सांगेल। महाविकास आघाडी कुठेतरी सक्रिय नाहीये असं सुद्धा पवार साहेबांचं बोलणं आहे। पवार साहेबांचं मत असं असावं जे काही प्रमाणात आमच्या सगळ्यांचं आहे, म्हणजे आम्ही लढायला तयार आहोत। सुनीलराव इथं आहेत आणि असे अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आणि काही आमच्या पक्षाचे आणि इतरही पक्षाचे जे महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्यांचं सगळ्यांचं मत आहे की आज या महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी सामान्य लोकांना सोसाव्या लागत आहेत। ज्या पद्धतीने एकत्रित राहून लोकांच्या